रक्षाबंधनाचा उत्सव सण निर्माण झाला सज्जना हो, बहीण आणि भावाच्या प्रेमापासून। ज्या वेळेला पांडवांनी इंद्रप्रस्थ बनवलं आणि ते इंद्रप्रस्थ एवढं सुंदर होतं सज्जना हो, पाचही पांडवांनी कष्ट करून ते इंद्रप्रस्थ बनवलं होतं। देवता लोकांना सुद्धा आपल्या स्वर्गाची लाज वाटेल, अर्थात स्वर्गाला लाजवेल एवढं सुंदर इंद्रप्रस्थ बनवलं आहे। त्या इंद्रप्रस्थामध्ये पांडवांनी राजसूय यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञामध्ये यज्ञाचा प्रमुख यजमान म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्याला पांडवांनी निमंत्रण दिलं। आणि ज्या वेळेला माझा भाऊ आलाय, आता बहिणीला बहिणीनं जर नवीन घर बांधलं तर त्या बहिणीला सगळ्यात जास्त आनंद होतो आपल्या भावाला आपलं नवं घर दाखवताना। द्रौपदीनं कृष्ण परमात्म्याच्या हाताला धरलं आणि द्रौपदी सज्जना हो इंद्रप्रस्थामध्ये घेऊन गेली आणि सगळं घर आपल्या भावाला दाखवू लागली। ते घर दाखवत असताना अचानक माझा भगवान कृष्ण परमात्म्याचा हात दरवाजामध्ये अडकला आणि दरवाजात हात अडकल्याबरोबर देवाच्या हातातून रक्त निघायला लागलं। चिमटा बसला आणि ते देवाच्या हातातलं रक्त पाहिलं द्रौपदीनं। द्रौपदीला असह्य वेदना झाल्या। द्रौपदीने पाहिल्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीनं आपल्या डोक्यावरचा पदराला हात लावला आणि डोक्यावरचा पदर खाली घेऊन ती फाडायला लागली। भगवान परमात्मा म्हणता, द्रौपदी ये क्या कर रही हो? अरे तुझे पता भी है तू क्या करने जा रही है? अरे द्रौपदी तुला माहिती आहे, अगं तू सौभाग्यवती नारी आहेस आणि सौभाग्यवती नारीने डोक्यावरचा पदर खाली घेऊन तो पदर जर फाडला तर त्या नारीच्या जीवनामध्ये वैधव्याचं दुःख येण्याची शक्यता असते। वैधव्य येईल द्रौपदी तुला। द्रौपदीनं देवाच्या हाताचं रक्त पाहिलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं। द्रौपदी म्हणते, देवा अरे ही नवी साडी काय घेऊन बसला देवा? अरे लघु इस हाथ से टपके तो चूल्हे में गई नई साड़ी, फकत एक बूंद से कुर्बान है हजारों लाखों नई साड़ी। तुझ्या एका रक्ताच्या थेंबासाठी देवा नवीन एक साडी नाही, हजारो लाखो नव्या साड्या तुझ्या एक रक्ताच्या थेंबासाठी कुर्बान करून टाकील। आणि देवा तुझ्या हातातून रक्त जर येत असेल आणि ते रक्त थांबवण्यासाठी जर मला माझ्या डोक्यावरचा पदर फाडण्याची वेळ आली आणि मला जर माझ्या जीवनात वैधव्याचं दुःख भोगण्याची वेळ येणार असेल देवा, तर तुझं दुःख कमी करण्यासाठी दादा, तुझं दुःख कमी करण्यासाठी एक जन्म नाही हजार जन्म जरी मी विधवा झाले तरी वैधव्याचं दुःख भोगायला तयार होईल, पण तुझ्या हाताच्या वेदना मी बघू शकत नाही। द्रौपदीनं आपल्या डोक्यावरचा पदर घेतला, फाडला सज्जना हो, ईदभर कपडा काढला, ईदभर कपडा, आणि माझ्या भगवंताच्या कलाईमध्ये हाताला राखी बनवून बांधला। राखी म्हणजे रक्षण। त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्यानं सज्जना हो देवाच्या डोळ्यात पाणी आलं। अरे प्रेम असावं तर असं असावं, बहीण भावाचं नातं असावं तर असं असावं, निस्वार्थी प्रेम, निस्वार्थी। आपल्या वैधव्याचा विचार न करता द्रौपदीनं देवाच्या हाताला आपल्या साडीचा धागा बांधला, ईदभर कपडा। भगवान परमात्मा म्हणतात, धन्य आहेस द्रौपदी, धन्य आहेस। आज तुझ्या पदराचा कपडा फाडून तू एक मिसाल तयार केलीस जगाच्या समोर। आज तू
माझ्या हाताला कपडा बांधून ईदभर कपडा साडीचा बांधून तू दाखवून दिलंस ही हा कपडा नाही द्रौपदी, ही माझ्यासाठी तुझी एक रक्षणाची राखी राखी. आज हा कपडा बांधलास ना तर तुला आज वचन देतो की तुझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संकट येईल, ज्या ज्या वेळेला तुझ्या जीवनात तुला दुःख येईल द्रौपदी, त्यावेळेला फक्त एक आवाज दे, हा तुझा भाऊ तुझ्यासाठी अर्ध्या रात्री तुझ्या समोर उभा राहील. वाट पाहत होता माझा परमात्मा सज्जनाओ ईदभर कपड्याचा मोबदला पूर्ण करण्याची. ऐका ऐका, लक्ष द्या माय बाप, फार गोड प्रसंग आहे हो. आणि ज्या वेळेला ती वेळ आली, कोणती? पांडव द्यूत कर्मामध्ये हरले, त्या कौरवांनी द्रौपदीला सज्जना हो भरलेल्या सभेमध्ये ओढत आणलं. ज्या वेळेला त्या द्रौपदीला ओढत आणलं सज्जना हो, त्यावेळेला त्या द्रौपदीने सगळ्यांना आवाज दिला, पण तिची मदत करायला कोणीही समोर येत नाही. शेवटी त्या द्रौपदीचा एकुलता एक कैवारी पाठीमागे राहिला होता. तिला आठवले शब्द, द्रौपदी आज ईदभर कपडा दिलास आणि ईदभर कपडा देऊन तू माझ्या हाताचं रक्त बंद केलंस, माझ्या हाताच्या वेदना बंद केल्यास. द्रौपदी ज्या दिवशी तुझ्या जीवनात संकट येईल, जरी तुझा सक्का भाऊ नसलो ना द्रौपदी, सक्का भाऊ जरी तुझा नसलो ना, फक्त एक आवाज देऊन बघ द्रौपदी, दुसऱ्या क्षणाला तुझ्या समोर मी हजर होईल. आणि आवाज दिला द्रौपदीने सज्जन हो, तुम बिन मारी कोण खबरी कृष्ण तुम बिन मारी तुम बिन मोरी, तुम बिन मारी कौन खबरी ले, तुम बिन मारी कौन खबरी ले, गोवर्धन गिरधारी हे
मीरा मीरा गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी गिरिधारी। आवाज दिला द्रौपदीने भगवान परमात्म्याला, सज्जन हो आवाज दिल्याबरोबर कोठे गुलतीनासी हो के चारा दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले सांभाळिया फुले। शब्द काय आहेत बघा सज्जन हो, दिनाचा अनाथ आहेस देवा तू, दुःखितांचा कैवारी आहेस देवा तू। आज एक बहीण म्हणून नाही, एक भक्त म्हणून तुला आवाज देते आहे देवा। सज्जना हो, ज्या वेळेला ज्या दिवशी जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल, काय निर्णय घ्यावा समजणार नाही, डोकं बंद पडून जाईल, निर्णय काय घ्यावं कळत नाही। अशा वेळेला माझ्या भगवान परमात्म्याचं स्मरण करा, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय तो राहणार नाही सज्जन हो। आवाज दिला द्रौपदीने, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, नका पाहू केले पाप पुण्य।
देवा जीवनात पाप झालं की पुण्य झालं नका पाहू देवा, आज आलेली वेळ भागवून न्या. आवाज दिल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला माझा भगवान परमात्मा तिथे हजर झाले. दुर्योधन दुःशासन द्रौपदीच्या अंगावरची साडी ओढण्याचा प्रयत्न करत होते. साड्या ओढून ओढून साड्याचा भला मोठा ढीग तयार झालेला आहे मायबाप. बघणाराला कळत नाही नेमकं काय झालंय. पाहणारे लोकांची डोके बंद पडून गेले. ते मनात विचार करतायत, सारी है कि नारी है कि नारी है कि सारी है, सारी है कि नारी है कि नारी है कि सारी है, सारी बीच नारी है कि नारी बीच सारी है. साडी आहे का नारी आहे का नारी आहे का साडी आहे, साडी मध्ये नारी आहे का नारी मध्ये साडी आहे. बघणाऱ्या लोकांना काही कळत नव्हतं सज्जना हो, पण माझ्या संतांनी प्रमाण दिलं, पुरावा दिला. तिथे साड्यांचा ढीग नव्हता, बघणाऱ्याला साड्याचा ढीग दिसत होता. आणि ज्याच्या अंतकरणात खरी भावना आहे त्याला तो साड्याचा ढीग नव्हता, त्याला मात्र माझा कृष्ण परमात्मा डोळ्यासमोर दिसत होता. कौरवे पांचाळी सभे माझी आणि